गेल्या म्हयन्यान आमी पळयलें की पेडणा उगवे हांगासर सँड एक्सट्रॅक्शना खातीर जे कितें गोळीबार जालो, गन शूटआवट जालो, ह्या संदर्भात जे एक्यूज जाल्ले तेंचे आयज हियरींग आसले. सो हियरिंगान कितें आर्ग्यू जाल्लो पॉयंट्स? पळय कितें जालें, 28 तारखेर कंप्लेन फायल केली ऑक्टोबराच्या 2025 पेडणे पुलीस स्टेशनार की एक्स्ट्रॅक्ट करताले सँड पळय दर्यान तेंचेर गोळीबार जालो आनी 2 जाणांचेर गुळी लागून 2 जाण इंजर्ड जाले म्हणून अशें कंप्लेन फायल केली. त्या कंप्लेनाच्या बेसिसाचेर FIR रजिस्टर केली पेडणे पुलीस स्टेशनार अंडर क्रायम नंबर 66 ऑफ 25 अंडर सेक्शन 109 ऑफ BNS विच इज अटेम्प्ट टू मर्डर रेड विथ सेक्शन 3 and 25 ऑफ आर्म्स एक्ट म्हणजे इलिगली लायसन नसताना गन यूज केला म्हणून ती सेक्शनां लायली. सबसिक्वेंटली इन द इन्व्हेस्टिगेशन 61 सेक्शन यूज केले क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे आणि टोटल 5 जाणांक पेडणे पुलिसांनी अरेस्ट केले. 5 जाणांक जे अरेस्ट केले पळय भितरले एकलो क्लायंटान म्हाका अप्रोच केलो, तो IRB चो पुलीस कॉन्स्टेबल. त्या क्लायंटान म्हाका अप्रोच करिना फुडें आमी तेंचो PC रिमांड जायसर रावले. तेका टोटल 9 दीस PC रिमांड घेतलो. मागीर पुलिसानूच तेची JC मागली, मागीर तेका JC दिलो. JC मागले, JC गेल्या उपरांत आमी तेची बेल घातली. बेल घातल्या उपरांत पुलिसांनी आमी डिफरंट ग्राउंड्स घेतले बेल एप्लिकेशनान. माझ्या क्लायंटाच्या इन्स्ट्रक्शना प्रमाणे ग्राउंड्स अँड रिझन्स ऑफ अरेस्ट जे पळय मॅन्डेटरी दिवचे पडटा फॅमिली मेंबर्साक ते तेच्या बापायक एट द टाइम ऑफ अरेस्ट दिल्ले ना. एज पर द न्यू जजमेंट ऑफ मीर शाह ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट 2 वरां पयलीं प्रोड्यूस करच्या पयलीं JMFC कडे ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिल्ले जाय. सो तेका ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिल्ले नासले. सो फॅमिली मेंबराक ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिवना हो एक ग्राउंड घेतलो. दुसरो आमकां रिमांडाक प्रोड्यूस करता म्हणून इंटिमेट करूंक नासले तेच्या बापायक. सो तो एक ग्राउंड घेतलो. आमी रिमांड ऑब्जेक्ट करूंक शकूंक ना, हो एक ग्राउंड घेतलेलो. आणि वेगळे खूप ग्राउंड घेतले की तेका अरेस्ट केल्या उपरांत फोर्सफुली तेच्या कडल्यान डिस्क्लोजर पंचनामा घेतला आणि फोर्सफुली रिकवरी दाखयल्या. हो एक ग्राउंड घेवन असे 3-4 ग्राउंड घेवन आमी बेल एप्लिकेशन घातले. बेल एप्लिकेशन घातल्या उपरांत पुलिसांनी से फायल केली. सेन पुलिसांनी वेरियस ग्राउंड्स घेतले की तेणे स्वतः डिस्क्लोजर स्टेटमेंट दिला की ऑफेन्स असो केला, अशे गुळी मारल्या, अशें केला म्हणून डिस्क्लोजर स्टेटमेंट दिला आणि ते प्रमाणे त्या डिस्क्लोजरा प्रमाणे त्याच्या कडल्यान गनाची रिकवरी जाल्या. खंय तरी रानान लिपोवन दवरलेले खोलयेपणा मेळ्ळा अशें कितें आर्ग्युमेंट्स केले. पिपीन लनट पिपीन आर्ग्यू करताना सीचे डिफेन्स घेतला त्या प्रमाणे. आमचे आर्ग्युमेंट कोर्टान डायरेक्ट असले की आमकां म्हाज्या बापायक जावं फॅमिली मेंबराक कोणाकूच ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिवंक ना. सेकंडली जो डिस्क्लोजर पंचनामा तो म्हणटा पळय इट इज इनएडमिसिबल इन एव्हिडन्स. कित्याक पुलिसीच्या कस्टडीन असताना जे तू कितें सांगताय पळय इज हिट बाय सेक्शन 23 ऑफ इंडियन एव्हिडन्स एक्ट. म्हणजे तू त्याच्या ताब्यात असता, पुलिसाच्या कंट्रोलान आसलेल्या कारणान भयान तू पुलीस कितें सांगता तेचेर सायन मारता कित्याक तू त्याच्या कस्टडीन असता. सो दॅट इज इनएडमिसिबल इन एव्हिडन्स. आणि त्या स्टेटमेंटाच्या बेसिसाचेर कितें सांगला पळय दॅट कॅनॉट गो अगेन्स्ट द एक्यूज असो एक पॉइंट आर्ग्युमेंट केलो. ओन्ली ती रिकवरी जाली ती तुज्यान कन्सिडर करूं येता, पण कशे तरेन ऑफेन्स केला आणि कोण वांगडा असले ऑफेन्स करपाक जे हो पळय इनक्रिमिनेटिंग स्टेटमेंट दिला ते डिस्क्लोजर पंचनामा दॅट इज इनएडमिसिबल इन एव्हिडन्स अँड दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड टू रिजेक्ट द बेल असो एक पयलो आर्ग्युमेंट केलो. दुसरी गजाल एकूय आय विटनस ना, इट इज सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मॅटर. कित्याक काळोख असल्या कारणान कोणे पळय शूट केला तो मनीस त्या विक्टिमांक दिसना. सिमिलरली शूट करतलो कोणूय आसूं तो तेका कोण असा तेवटेन ते दिसना. काळोखान शूट केला, कोणाचेर बसल्यार बसलो ना. सो मारपाचे इंटेन्शन नासले आणि नॉलेजूय नासली की बाबा ती गुळी मारल्या कोणाचेर बसतली म्हणून बेश्टी अशी मारलेली काळोखान. सो इंटेन्शन आणि नॉलेज ना त्या खातीर तो 109 चो ऑफेन्स इन्ग्रेडियंट सॅटिस्फाय जायना आणि मेकआउट जायना. कित्याक टू कॉन्स्टिट्यूट एन ऑफेन्स अंडर 109 विच इज अटेम्प्ट टू मर्डर यू नीड टू हॅव नॉलेज ऑर इंटेन्शन टू कमिट दॅट ऑफेन्स. सो काळोखान गुळी मारलेल्या कारणान तू नॉलेज ना की बसतली म्हणून ती बेश्टी रँडमली काळोखान मारली कोणे मारल्या तेणे. दुसरी गजाल इंटेन्शनली ना, तेंचे आणि कोण इंजर्ड हा पळय विक्टीम त्याचे आणि एक्युजांचे प्रिव्हियस रायवलरी ना, इंटेन्शन कितें आसतले. दुसरी गजाल व्हेरी इम्पॉर्टंट म्हाजो पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट आसलो की तेंचे प्रोसिक्युशनाचे म्हणणे हा की सायडीक दर्याच्या देगेक शेतां आसात, ती शेतां सॉयल इरोजन जावन मार बसतालो शेतांक रेंव काडटा इलिगली एक्सट्रॅक्शन म्हणून. माझ्या आर्ग्युमेंट आले की माझे शेतूय ना माझ्या क्लायंटाचे. आय एम अपियरिंग फॉर गंगाराम महाले. माझ्या गंगाराम महालेचेर जे एलिगेशन तेंच्यांनी केला पळय ताणे गुळयो मारल्या आणि त्याच्या कडल्यान रिकवर झाला तेका मोटिवूच ना कित्याक तेची शेतां ना म्हणून. सो आणि दुसरे सर्कमस्टन्सीस आसले की
जे डिस्क्लोजर त्यांच्यानी सांगला की बाबा या डिस्क्लोजराच्या बेसिसाचेर आमकां ऑफेन्स असो केला तो मेन इनएडमिसिबल असलेल्या कारणान त्यांचे इन्व्हेस्टिगेशन फॉल्टी आणि त्या बेसिसाचेर ताका भितर दवरूं नजो हो माझा आर्ग्युमेंट आसलो. सर दुसरो पॉयंट आता आम्ही पळयलो की जो तुमचो क्लायंट जो आसा जो एक्यूज आसा तो खंय तरी इलिगली सँड हितून इनवॉल्ड आसलो. ना त्याचे तो पुलीस कॉन्स्टेबल अटॅच टू IRB त्याचे सँड एक्स्ट्रॅक्शनाकडे त्याचे कांयच कनेक्शन ना. इनफॅक्ट माझे आर्ग्युमेंट असे असले कोर्टात की बाबा तेणे गुळी मारूंक ना की ते सँड काडटाले त्यांच्या भितर झगडी जाल्या आणि त्यांच्या भितर कितें तरी जाला आणि त्यांना कोण तरी स्केपगोट जाय म्हणून माझ्या एक्युजाक स्केपगोट केला असो माझा आर्ग्युमेंट आसलो. हे म्हाका इन्स्ट्रक्शन माझ्या क्लायंटान दिला की तेणे गुळी मारूंक ना तो त्या स्पॉटार वचूकूय नासलो आणि ताका फॉल्सली इम्प्लिकेट केलो अशें माझ्या क्लायंटान म्हाका सांगला. सो हांव त्या बेसिसाचेर आर्ग्युमेंट पण मागीर ते तुमच्या क्लायंटाचें नाव मदीं कशें येयलें कितें ते ऑन वॉट बेस पुलिसान ताका अरेस्ट केलो. तो वाडे वयलो तो वाडे वयल्या जाल्ल्या कारणान पुलीस म्हणटा एक सीसीटीव्ही फुटेज आहा खंय माझ्या क्लायंटाच्या गाडयेन 4-5 जाण बसून गेल्ले आणि त्या लोकेशना प्रमाणे ते सिनाचे थंय असले त्या टायमार. सो प्रिझम्पशनाचेर ते सिनाचे थंय असले म्हणजे तेंच्यांनीच गुळी मारले अशें चिंतून तांकां अरेस्ट केला असो. आणि अशें हांवें आर्ग्युमेंटूय ह्या पॉयंटाचेर कोर्टान केला जे म्हाका क्लायंटान डायरेक्ट इन्स्ट्रक्शन दिला की आपूण उगव्याचोच जाल्ल्या कारणान इन एंड अराउंड थंय आसलो आसतलो रातचो पण आपण ऑफेन्स हो करूंक ना. सो तांकां टावर लोकेशन मेळ्ळें उगव्याचो जाल्ल्या कारणान उगव्याचो टावर लोकेशन मेळ्ळें. ते लोकेशन मेळला फुडें लागीं ताका थंयचो लागींचो लोकेशन त्या टायमार मेळ्ळा म्हणून तांकां सगळ्यांक अरेस्ट केलें अशें तो माझा क्लायंट अशें म्हाका सांगता. आमी ऑफेन्स करूंक ना आपणे तर करूंक ना म्हणटा. जेन्ना जे वेपन आसा तेची जी रिकवरी जाली ती कितें प्रूफ जालो की बाबा ते वेपन त्या तुमच्या क्लायंटाचे आसा ओ कितें. माझो क्लायंट म्हणटा आमी आर्ग्युमेंट बेल एप्लिकेशनांनी तो डिफेन्स घेतला की ती रिकवरी प्लांट केल्या म्हणून तेजेर त्या गनाकडे त्याचे जे पळय रिकवरी दाखयल्या ते ताका तेचे कांय कनेक्शन ना. दुसरे त्याने सांगला त्याचे 2-3 व्हिडिओज काढल्या पुलिसान म्हणून तो म्हणटा ते अंडर कोविजन काढल्या पुलिसीन आपल्या कस्टडीन असताना फोर्सान घेतल्या म्हणजे त्याच्याकडे गन नासले. तो म्हणटा ते गनाक आपले कनेक्शन ना बेस्टच खंयचे गन हाडला आणि आपल्या माथ्यार घातला म्हणटा फोर्सफुली रिकवरी करून अशें म्हाका क्लायंटान सांगला. ओके म्हणजे खंय तरी ताका क्लायंटाक तुमच्या फसयले वयता अशें कितें आहा. आमची केसूच तशी आहा की एक्च्युअल कल्प्रिट कोण मेळना आणि इलिगल एक्स्ट्रॅक्शन ऑफ सँड व्हडलो इश्यू कोण तरी जाय म्हणून माझ्या क्लायंटाक स्केपगोट केला अशें हांवें आर्ग्युमेंट केलें. पुलिसांनी जी 9 दिसाची पुलीस कस्टडी घेतली त्या हातून कितें तरी मेळ्ळें तांकां इन्व्हेस्टिगेशनान. त्या 9 दिसाच्या पिरियडाकूच तेंच्यांनी रिकवरी पंचनामा करून हे गन रिकवर जाला कशें दाखयले न्हू तेच्या कडल्यान असो आमचो आर्ग्युमेंट. पण तुमच्या क्लायंटाकडे ऑलरेडी एक गन आसा रायफल आहा हे ऐकून ती तरी म्हाका आयडिया ना माझ्या तरी नजरेन इज ऑल्सो इलिगल वॉट एव्हर ही ना. ह्या गनाकडे हांवें ताका तुजे कडेन दुसरी गन आसा काय विचारपाचो प्रश्नच येवंक ना कित्याक म्हाका तेणे इन्स्ट्रक्शन दिला आपण तो ऑफेन्स करूंक ना म्हणजे म्हाका ते आनी फुडले विचारपाचो प्रश्न येना. पण ह्या गनाकडे जो पळय अटॅचमेंट दाखयला म्हणटा तेचे कडेन आपले कनेक्शन ना म्हणटा. आयज कोर्टातर्फे जो आर्ग्यू जालो पळय तेजेर आतां फुडें कितें सांगलें. आता हे पॉयंट्स आता सगळे तुमकां सांगले ते पॉयंट्स हांवें कोर्टान आर्ग्यू केल्या आणि प्रोसिक्युशनान आर्ग्यू केले आपले सगळे हज सर्टिफिकेट डेंजरस इंजरी म्हणून दाखयल्या बी अशें म्हणून सांगून आर्ग्यू केल्या. म्हाज्या तरी प्रॅक्टिसीन 2 भशेच्यो इंजरीज ऐकल्या सिरियस इंजरी आणि सिंपल इंजरी ग्रिवियस अँड सिंपल. डेंजरस इंजरी हांवें केन्नाच आयकूंक ना फर्स्ट टायम म्हाका आयल्या डेंजरस म्हणून कितें इंजरी आयल्या. आय डोंट थिंक सो देर इज एनी इंजरी विच इज डेंजरस कॅन बी डेंजरस आयदर इट कॅन बी ग्रिवियस ऑर सिंपल ऑर डेंजरस इट कॅन अ वेपन कॅन बी डेंजरस. कळ्ळें न्ही इंजरी कशी डेंजरस जावंक शकता. पण आता डॉक्टराचे ओपिनियन हा इंजरी डेंजरस म्हणून अशें प्रोसिक्युशनान ऑनरेबल लर्नड पीपी ऑनरेबल कोर्टान सबमिशन केला. डेंजरस इंजरी एक पर्टिक्युलर इंजरी एका मनशाक डेंजरस आहा ती दुसऱ्याक डेंजरस ना जावंक शकता न्ही. वेपन कॅन बी डेंजरस पण नॉट इंजरी. सो इंजरीज जर डेंजरस आसत जाल्यार अशें आयकोंक येता की जेन्ना दोगांकूय एडमिट केले सो खंय तरी दुसऱ्या दिसा तांकां डिस्चार्ज केलो. माझो पॉयंट ऑफ आर्ग्युमेंट आसलो 2 तारखेर तांकां एडमिट केले आणि 3 तारखेर डिस्चार्ज केल्या. डेंजरस इंजरी जाल्यार खंय तरी ते आयसीयून जा आणि खंय तरी इंटेन्सिव्ह केअरान आसूंक जाय न्ही. दुसऱ्याच दिसा डिस्चार्ज कशे दिले. दोगूय डिस्चार्ज जाले. दोगूय सेम घातले डिस्चार्ज दिल्या म्हणून. ओके आता हेचेर फुडलो कितें आता आमी आर्ग्यू केल्या परत ते बाकीचे एक्यूज आसले तांकां एडवोकेट मायकल नाझारेतान रिप्रेझेंट करून तेणे तेचे पॉयंट्स आर्ग्यू केल्या आणि पीपीन आर्ग्यू केल्ले पॉयंट्स तुमकां लर्नड पीपीचे सांगले हांवें. आता ती ऑर्डरीक दवरले ऑन 4 डिसेंबर. ऑर्डरीक सो फुडले हियरिंग जातले डायरेक्ट ऑर्डरीक दवरल्या ती. येस ओके या थँक्यू.